नमस्कार मंडळी, मी ॲस्ट्रो अभिराज आणि आज आपण बोलणार आहोत एक अशा विषयावर जो 90% घरांमध्ये समस्या बनलेला आहे. घरात पैसे का थांबत नाही? कष्ट खूप करतो पण हातात पैसा टिकतच नाही. अचानक खर्च, घरात वाद, मनाची अस्वस्थता आणि बँक बॅलन्स झिरो. तर मित्रांनो, हे फक्त योगायोग नाही, यामागे काही वास्तुदोष लपलेले असतात. आज मी तुम्हाला असे 5 मोठे वास्तुदोष सांगणार आहे जे तुमच्या घरात असतील तर पैसे कधीच टिकत नाही आणि त्याचे उपाय सोपे, घरच्या घरी आणि लगेच परिणाम देणारे. पहिला वास्तुदोष. पहिला आणि सर्वात मोठा दोष, मुख्य दरवाजा. वास्तूनुसार मुख्य दरवाजा म्हणजे घराचं मुख. जसं शरीराचं मुख बंद असेल तर श्वास घेणं थांबते, तसं मुख्य दरवाजाचं दोष असेल तर पैशाचा प्रभावही थांबतो. पैसे का थांबत नाही? कारण दरवाजातून सकारात्मक ऊर्जा घरात येते. जर तो खराब असेल, कपाटाने ब्लॉक असेल, बिघडलेला असेल, कर्कश आवाज करत असेल किंवा समोर कचरा, बुटाचा ढीग असेल तर पैसे अडकतो, अडथळा वाढतो. उपाय: दरवाजा दररोज साफ करा, त्यावर सुंदर तोरण किंवा मंगल कलश लावा. बूट दरवाजाच्या समोर न ठेवता बाजूला ठेवा. दरवाजाच्या उजव्या बाजूला स्वास्तिक काढा. दरवाजाचं बंद होताना आवाज होत असेल तर लगेच दुरुस्त करा. हा उपाय केवळ वास्तू नाही तर ऊर्जा व्यवस्थेचा पाया आहे. दुसरा वास्तुदोष. दुसरा सर्वात घातक दोष, तिजोरी चुकीच्या दिशेला ठेवणे. वास्तूनुसार तिजोरी ही कुबेराचं स्थान आहे. ती चुकीच्या दिशेला असेल तर पैसे जास्त येत नाही आणि जो येतो तो टिकत नाही. चुकीच्या दिशा: पश्चिम, दक्षिण पश्चिम, ईशान्य. योग्य दिशा: तिजोरी दक्षिण भिंतीला टेकून उत्तरेकडे उघडावी. उत्तरेकडे उघडणे कुबेर दिशा, धनवृद्धी. अतिरिक्त उपाय: तिजोरीतील लाल कपड्यात ठेवलेली 3 नाणी ठेवा. रोज तिजोरी अशुद्ध, अव्यवस्थित ठेवू नका. तिजोरीसमोर आरसा ठेवू नका, पैशाची ऊर्जा कट होते. वास्तुदोष तिसरा मोठा दोष, स्वयंपाकघरात अग्नी आणि पाण्याचा संघर्ष. बहुतांश घरात गॅस, स्टोव्ह आणि सिंक एकमेकांच्या समोर किंवा खूप जवळ असतात. गॅस, अग्नी, सिंक, पाणी हे दोन्ही एकमेकांना विरुद्ध आहे. या ऊर्जेच्या टकरामुळे अचानक खर्च वाढतो, पैशाची बचत होत नाही, आरोग्य समस्या निर्माण होते, घरात भांडण वाढतात. उपाय: स्टोव्ह आणि सिंक यांच्यातील अंतर ठेवा. जर अंतर शक्य नसेल तर मध्ये लाल रंगाचा पट्टा किंवा लाल टेबल मॅट ठेवा. स्वयंपाकघरात नेहमी उजाडात ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात गायत्री मंत्र किंवा धूप करा. वास्तुदोष चौथ्या क्रमांकावर येतो, अव्यवस्थेचा दोष. हे लोक हलकं समजतात पण वास्तूनुसार ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे. घरात अनावश्यक वस्तू, तुटलेली भांडी, तुटलेली शोपीस, फाटके कपडे, जुने बिलाची ढिगारी, पॅकिंग बॉक्स यामुळे घरात स्थिरता, ऊर्जा कमी होते. परिणाम: पैसे येतात पण टिकत नाही, मन स्थिर राहते, कामात मन लागत नाही, खर्च वाढतो. उपाय: दर 15 दिवसांनी डिक्लेअर डे ठरवा. जुन्या वस्तू दान करा. तुटलेली भांडे फेकून द्या. वॉर्डरोब सुटसुटीत ठेवा. घड्याळ चालू ठेवा. थांबलेले घड्याळ स्थिरता थांबवते. वास्तुदोष 5वा, शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा दोष, ईशान्य कोपऱ्याचं ईशान्येकडून दोष. वास्तूनुसार ही दिशा देवाची दिशा मानली जाते. जर या दिशेला असेल बाथरूम, कचरा, अव्यवस्था, अंधार, पाण्याची गळती, जुने वस्तू, शौचालय तर घरात सतत आर्थिक अडथळे येतात. उपाय: हा कोपरा नेहमी स्वच्छ आणि उजळ ठेवा. पाण्याची गळती त्वरित दुरुस्त करा. देवघर इथेच ठेवा पॉसिबल असल्यास. रोज सकाळी 5 मिनिटं दीप लावा. ईशान्येत गोल्डन किंवा व्हाईट क्रिस्टल बॉल ठेवा. एनर्जी बॅलन्स. मित्रांनो, हे 5 वास्तुदोष कोणत्याही घरात असतील तर पैसे कधी स्थिर राहत नाही आणि हे उपाय केल्यावर तुम्हाला 7 ते 21 दिवसात बदल जाणवेल. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरात यापैकी एखादा दोष आहे तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि उद्याच उपाय सुरू करा. मी होतो ॲस्ट्रो अभिराज. अशाच वास्तू, ज्योतिष आणि सकारात्मक ऊर्जेच्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाच्या विषयात. नमस्कार.